बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, जीवन जगत असताना सुखी व आनंदी राहून जीवन जगावे। जर टेन्शन घेऊन जीवन जगले की मात्र माणसाच्या जीवनात बिमाऱ्या आल्याशिवाय राहत नसतात बांधवांनो। उदाहरणार्थ चंद्रप्रकाश आणि ओमप्रकाश हे एका गावातील दोन माणसं होती। दोघेही उच्च शिक्षित होते आणि श्रीमंत सुद्धा भरपूर होते। त्यांच्याकडे धन दौलत पद पैसा सर्व काही होते। परंतु एक भरपूर असे कष्ट करत होता शेतात, स्वतःच्या शेतात गडी आणि त्याच्या घरी जे गडी कामाला होते त्यांच्यासोबत काम सुद्धा करत होता। त्याच्याकडे गडी सर्व होते, परंतु त्या गड्यासोबत काहीचे डबे काहीचे घेऊन गेला शेतात, तर त्यांच्यासोबत तो काम करत असे। आणि दुसरा मात्र फक्त गड्याचेच सांभाळी शेती करत असे आणि शेतात काबाड कष्ट करत नसे। त्याचा परिणाम असा झाला की याला मजूरदार शेतात कामधंदा करणारी माणसं भरपूर लागत होती आणि शेतीचं जे उत्पन्न आहे ते त्याला कमी प्रमाणात उरत असे, म्हणजे शेतात कमी उरत असे, कारण ह्या स्वतः काहीच कष्ट करत नसे आणि याच्या घरचे सुद्धा कष्ट करत असत। मुलगा बायको कोणीच कष्ट करत नसे आणि एकाचे मात्र स्वतःही कष्ट करायचा आणि त्याचे मुलबाळ कष्ट करायचे आणि बायको सुद्धा करायची। असेच दिवस मागून दिवस गेले, असे काबाड कष्ट करू लागला। त्यानं थोडीफार जमीन घेतली आणि याला म्हणजे घरची असूनही दुसरी जमीन घेतली, तर याला भरपूर टेन्शन आलं। जे कष्ट करत होता त्याला असं टेन्शन आलं। कसं टेन्शन आलं की बाबा हे माझ्यापेक्षा वयाने लहान असून यानं जमीन जुमला सर्व काही घेतलं आणि मी मात्र काहीच केलं नाही। हे टेन्शन आलं। टेन्शन आल्यामुळं याला टेन्शन असं भरपूर घेऊ लागला। बाबा लहान असून काबाड कष्ट करतो आणि मी मात्र हे करू लागला काबाड कष्ट करतो आणि मी मात्र ऐशपैकी जीवन जगलं आणि त्यानं मात्र काबाड कष्ट केले आणि जमीन आणखी 5 एकर जमीन घेतली आणि मी मात्र तसं नाही करता फक्त गड्याच्याच भरोश्यावर जमीन केली। याचं टेन्शन आलं। त्याचा परिणाम त्या टेन्शन आल्यामुळं त्याला अटॅक आला आणि अटॅक आल्यामुळं आणखीच तो बिमार होत गेला। कशामुळं? टेन्शन असल्यामुळं। मला सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमच्याकडे आहे त्या समाधान माना आणि जे आहे त्याच्यात अधिक कष्ट करा, तेव्हाच तुमचं प्रगती होऊ शकते। आणि जर तुम्ही कष्ट न करता फक्त दुसऱ्याच्या भरोश्यावर राहिले तर मात्र अशीच तुमच्यावर व्यवस्था येऊ शकते। म्हणून स्वतःही कष्ट करा आणि दुसऱ्यालाही कष्ट करू द्या घरच्याला, तेव्हाच तुमची प्रगती होऊ शकतं। एवढं ठिकाण सांगतो, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कुणातरी काम असेल त्यांना तो पाठवा, त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा। माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करायला सांगा। एवढं ठिकाण सांगतो। धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल।